प्रभाग क्रमांक 21 हा मतदारसंघ रियाज हुंडेकरी आणि रियान हुंडेकरी यांच्या दोन उमेदवारीनं हा गाजणार आहे। आणि प्रभाग क्रमांक 21 मधलं जे राजकारण आहे जवळपास 20 आणि 21 या दोन मतदारसंघ प्रभागाचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाचा काही भाग म्हणजे हलवण्यात आला आहे प्रभाग रचनेमध्ये, त्याच्यामधूनच हे उमेदवार आहे। कुठल्या पक्षाकडून तुम्ही अगदी उमेदवारी अर्ज भरता? आपलं नेहमीचं पक्ष काँग्रेस आहे। याच्याकडून जे आहेत ना आता प्रभाग 21 मधून जे आहे मी इलेक्शन लढवत आहे। आणि तुमचा मुलगा? आमचा मुलगा पण जे आहेत ना माझ्यानंतर कदाचित काही अडचण आली म्हणजे डमी फॉर्म हो डमी फॉर्म मर्जी जे आहेत ना आमच्या मुलाला इतकी परिस्थिती काँग्रेसची आज अशी परिस्थिती आहे की उमेदवार मिळणं मुश्किल झालं आहे, पण निष्ठावंत अगदी म्हणजे जहाज बुडाला तरी पण मी हलणार नाही अशा कॅप्टनच्या भूमिकेत आहात। नाही साहेब, आपली गलतफहमी आहे। म्हणजे आपल्या काँग्रेस पक्षाला जे आहेत ना उमेदवार मिळत नाही असं मागतात। उमेदवाराची लाईन लागलेली आहे साहेब आमच्या काँग्रेस पक्षाकडून, आणि ते डुबता हुआ जहाज नहीं है, उभरता हुआ सूरज है। हर मरतबा जो है उभरता हुआ है, तो इस मरतबा भी इलेक्शन में जो है ना उभरता हुआ सूरज नज़र आएंगे आपको कांग्रेस पार्टी। और दूसरी जो है कॉरपोरेशन में सिर्फ और सिर्फ आघाड़ी की सरकार रहेंगी, कांग्रेस पक्ष की सरकार रहेंगी और पूर्ण हमारे आघाड़ी की सरकार रहेंगी, हमारे आपसे वादा है सर। एक म्हणजे कौतुक आहे बरं का, म्हणजे की एवढा मोठा ढासळणारा बुरुज जरी राहिलं तरी इतक्या ताकदीनं हे सैन्य त्यांच्या त्या पक्षाचे नेते बोलत आहेत। पण वैशिष्ट्य काय आहे की या मुस्लिम समाजाचं जे मतदान आहे ते मतदान MIM कडून आता राष्ट्रवादीकडे शिफ्टिंग होण्याचे चान्सेस जास्त आहेत असे राजकीय वर्तुळात चर्चा केली जाते। काँग्रेसला काही मिळेल की नाही या साहेब? आता जे राष्ट्रवादीमध्ये गेलेले जे आहेत ते नेतेगण गेलेले आहेत साहेब, परंतु जे मतदार आहेत मुस्लिम संघ ते काँग्रेस पक्षाला मिळणार साहेब। कारण काय आता MIM मध्ये जे आहेत ना आपण पाहिलात की फारुख शादी साहेब आणि आमचे शौकत पठाण साहेब यांच्यामध्ये वादविवाद झाला आणि त्यामुळे जे आहेत ना शादी साहेबांनी रिझाईन केल्यामुळे जे आहेत ना आता शौकत पठाण जे आमचे मित्र पण आहेत त्यांच्या हातात गेले। आता त्यांनी काय करतात ते बघूया आता साहेब काय करतील असं वाटतं तुम्हाला? मित्र आहेत? हो मित्र आहेत, ते पण मित्र आहेत, ते पण सगळे त्यांच्या स्वभाव गुणधर्म पण माहीत आहे, कसा नेतील हा MIM पक्ष? आता बघा त्यांनी तर जे खूप प्रयत्न करायला लागलेत। आता लोक मुस्लिम समाजाचे लोक MIMला किती प्रतिसाद देतात याचा अंदाजा नाही। आता इलेक्शन झाल्यानंतरच हे कळणार साहेब आपल्याला। दोस्ताची बाजू पण घेताय तुम्ही, पण एक वैशिष्ट्य असं की समाजाचा कौल जो आहे हो तो म्हणतोय की मला सत्तेमधला पक्ष पाहिजे। सत्तेमध्ये असलेला पक्ष आता त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा दिसतो। काँग्रेसला काय द्यावं त्यांनी की ज्या काँग्रेसनी 40-45 वर्ष फक्त मताचंच राजकारण केलं, पदाचं आणि लाभाचं कधीच त्यांनी विचार केला नाही मुस्लिम समाजाचा? नाही साहेब, काँग्रेस पक्ष जे आहेत ना मुस्लिम समाजासाठी खूप काही केलेले आहेत। एखादं दुसरं उदाहरण? खूप उदाहरणं आहेत साहेब। नाही 45 वर्षामधलं मी विचारतोय, मला एक उदाहरण द्या। नाही साहेब, एवढे कामं केलेले आहेत की सांगता आपलं उशीर होईल तेवढं आहेत साहेब, खूप केलेले आहेत। आणि आता जे तुम्ही आपण म्हणतात की भाई राष्ट्रवादी अजितदादाकडून जे आहेत ना पूर्ण लोक गेले, ते नेते मंडळी गेलेले आहेत, अजून मतदारांनी आपल्या मतदाराचा कॉल दिलेला आहे। अजूनही विश्वास आहे की नेता गेलाय, कार्यकर्ता आणि समाजाचं मत अजून ट्रान्सफर झालं नाही? आता बघा साहेब, हे तुम्ही जे बोललेलं आहेत अगदी बरोबर आहे, नेतेगण गेलेले आहेत, लोकांचं अजून मत परिवर्तन झालेलं नाही। त्यांचं मत जे आहेत ना काँग्रेसला राहणार, कारण आता इलेक्शनच्या वेळी प्रचारामध्ये जे आहेत ना जे गोष्टी सांगायच्या आहेत काँग्रेस पार्टीकडून आणि आमच्याकडून जे आम्ही त्या पद्धतीनं घेऊ। आम्ही 60,000च्या जवळपास मतदान MIMला मिळाले आणि काँग्रेसच्या उमेदवाराला अगदी नगण्य मतं मिळाली मुस्लिम समाजाची, तरी देखील तुम्ही म्हणताय की मुस्लिम समाज हा काँग्रेसच्याच बाजूने? कसं होतं साहेब, त्यावेळी जे आहेत ना मुस्लिम कम्युनिटी पण विधानसभेची गोष्ट सांगता ना आपण, मुस्लिम कम्युनिटी पण तिकीट मागितली होती, ती न दिल्यामुळे मुस्लिम समाज थोडासा नाराज होऊन त्यांना भाजप आणि MIM हेच दोन पर्याय होते, त्यांनी भाजपला न टाकता त्यांनी MIMकडे वळालेत। कदाचित तिकडे मुस्लिमचा कॅन्डिडेट असला असता तर MIM थांबणार नसते आणि सगळी ही मते जे आहेत ना काँग्रेसला मिळाली असते सर। महाविकास आघाडी केली नसती तर काँग्रेस या महानगरपालिकेमध्ये दिसली असते का? बघा साहेब, महाआघाडी करणं जरुरीचे आहे। महाराष्ट्रापर्यंत इथपर्यंत जे आहेत ना सगळीकडे महाआघाडी आहे, तर केलेलं हे बरं आहे। कारण काय आता सगळ्याचं एकच मत आहे। मी काय म्हणालो की केली नसती तर महाविकास आघाडी जर का झाली नसती काँग्रेसबरोबर तर काँग्रेस निवडणुकीत दिसली असती का? नाही, निवडणूक दिखली असती, चांगल्यापैकी नगरसेवक आले असते, परंतु सत्तासाठी जे आहेत ना बसण्यासाठी थोडी अडचण येत होती।
अडचण कशी कशी म्हणजे मेजॉरिटी ते तिथपर्यंत येत नव्हती साहेब. किती येतील महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचे? महाआघाडीची का नाही, मग काँग्रेसचं फिगर काँग्रेसचे साधारणतः एक 30-32 येतील साहेब. मागच्या टर्मला किती होते? मागच्या टर्मला थोडेसे कमी होते. का बरं? आता का बरं म्हणजे आता त्यावेळेची परिस्थिती आता ह्यावेळची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. आता असा काय करिश्मा झाला की 30-32 येतील? नाही होईल करिश्मा, काय काय करिश्मा? होईल साहेब. म्हणजे आता आपल्याला बघण्यात येईल. आता म्हणजे आता निवडणुकीच्या पूर्वी मतदानाच्या पूर्वी जे आहेत ना जे काय होईल ते आता होईल. ते आता म्हणजे कशाच्या भरोशावर? म्हणजे तुमचं कौतुक ह्याच्यासाठी की तुमचा कॉन्फिडन्स जबरदस्त आहे राव. आमचा काँग्रेस मग पार्टी नेत्याला कळला नाही का मला कळला नाही? नाही साहेब, तुम्हाला पण कळलेली अशी गोष्ट नाही, नेत्याला पण कळलेली अशी गोष्ट नाही. त्यामध्ये काँग्रेसमध्ये जे आहेत ना तेवढी ताकद आहे. फक्त वापरायची कला पाहिजे. हो, फक्त एवढंच पाहिजे, अजून काय पण नाही. हे जे आपण बोललात ते अगदी बरोबर बोललात. हे डबल मिनिंग आहे बरं का ह्यांचंही बोलणं. नाही साहेबाचं बोलण्याचं म्हणजे डबल मिनिंगचा प्रश्न असतोय. मी स्टेट फॉरवर्ड जे आहेत ना मी मुलाखत देतो. ओके आमच्याकडूनच्या शुभेच्छा. हो, धन्यवाद. महाविकास आघाडी झाली नसती तर काँग्रेसचा किती मोठी किंमत मोजावी लागली असती हे नक्कीच रियाजभाईच्या बोलण्यावरनं लक्षात येतं. तुम्ही बघाल की माझा हात अद्याप देखील ते सोडायला तयार आहे. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे.